वेलकम टू ऑल ऑफ यू इन माय यूट्यूब चॅनल 6th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स. त्याच्यामध्ये आपला फर्स्ट चॅप्टर आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. तर त्या बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्रीमध्ये जो पहिला प्रॅक्टिस सेट आहे प्रॅक्टिस सेट 1 तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर प्रॅक्टिस सेट 1 मध्ये चॅप्टर नंबर 1 बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री त्यातलं प्रॅक्टिस सेट 1 त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे लुक ॲट द फिगर अलॉंग साइड अँड नेम द फॉलोइंग. ओके, एक फिगर दिलेली आहे तुम्हाला, डायग्राम दिलेली आहे, त्याच्यावरून तुम्हाला जे जे काही विचारलंय त्या प्रत्येकाची नावं लिहायची आहेत. जसं की पहिलं आहे कोलिनियर पॉइंट्स. ओके, ह्या डायग्राम मध्ये कुठले कुठले पॉइंट्स कोलिनियर आहेत हे आधी सांगायचं. आता कोलिनियर म्हणजे काय, तर समजा 3 पॉइंट आहेत ए. ओके, हा फर्स्ट वन आहे, हा बी आणि हा सी. ओके, दीज आर 3 पॉइंट्स. हे 3 पॉइंट जर एकाच लाईनवर असतील, ओके, इफ 3 पॉइंट्स 3 और 4 किती असतील, पण जे काही पॉइंट्स आहेत ते जर एकाच लाईनवर असतील तर त्यांना कसले पॉइंट्स म्हणायचे, कोलिनियर पॉइंट्स म्हणायचे. आता जसं की इथं बघा, पहिल्यांदा हा एम, ओ आणि टी हे या एकाच लाईनवर आहेत. ओके, ही जी लाईन एम टी दिसते त्या लाईनवर कोण कोण आहेत, एम, ओ आणि टी. त्यामुळे कुठले कुठले येणार पहिले पॉईंट कोलिनियर, पॉईंट एम, पॉईंट ओ आणि पॉईंट टी हे एका लाईनवर आहेत त्यामुळे. त्यामुळे पहिला येणार त्याच्यात पॉईंट. ओके, दरवेळी लिहायचं तसं, पॉईंट एम, सेकंड पॉईंट ई ओ, पॉईंट एम नंतर त्या लाईनवर कोण आहे, ओ, आणि लास्ट वन पॉईंट टी हे एका लाईनवर आहेत. आता सेकंड, तर ही लाईन बघितली आपण, आर आणि एन ही जी लाईन आहे. ओके, तर ह्या लाईनवर आर, ओ आणि एन, पी नाही, पी थोडासा तिरका आहे, तो त्या लाईनवर नाही आहे. आर, ओ आणि एन हे सुद्धा कसे आहेत, एकाच लाईनवर आहेत. त्यामुळे दुसरा आन्सर काय येणार, पॉईंट आर, पॉईंट ओ आणि पॉईंट एन. पॉईंट आर, ओ अँड पॉईंट एन हे तिघे म्हणजे कुठले कुठले तीन, एम, ओ, टी हे एका लाईनवर आहेत त्यामुळे ते कोलिनियर झाले, आणि दुसरे आर, ओ, एन हे सुद्धा एकाच लाईनवर आहेत, ते सुद्धा कोलिनियर झाले. आता सेकंड, त्याच्यामध्ये विचारलं रेस, राईट डाऊन द नेम ऑफ रेस. रेस कसे असतात, एकीकडे पॉईंट असतो आणि दुसरीकडे असा एरो असतो. तर त्यांना म्हणायचं रे. समजा ए असेल आणि इथं बी, तर तो झाला रे ए बी. लक्षात ठेवा, हा जो स्टार्टिंग पॉईंट आहे तर तो घ्यायचा आणि इकडचा बी, रे ए बी असं म्हणायचं त्याला. आता याचे इथे बघा, ओ पासून जर स्टार्ट केलं आपण रे, तर सगळे ओ पासून स्टार्ट करायचे. रे ओ पी, रे ओ एन, रे ओ टी, रे ओ एस, रे ओ आर आणि रे ओ एम. तर हे सगळे काय आहेत, रे आहेत. तर ते आपण वन बाय वन लिहूया. रे ओ टी, सॉरी रे ओ पी, रे ओ टी, आणखीन त्याच्या आधी राहिला रे ओ एन, त्याच्यानंतर दुसरा रे ओ एस, हे वरती इथे रे ओ एस, ओ आर आणि ओ एम. रे ओ एस, रे ओ आर आणि रे ओ एम. तर हे काय झाले आपले रेज. तर अशा प्रकारे रेज. पहिल्यांदा कोलिनियर पॉईंट सांगितले आपण की जे एकाच लाईनवर आहेत, आणि दुसरं काय बघितलं, रेज. आता नेक्स्ट वन. आता याच्यामध्ये लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजे कशी असते, त्याला दोन्हीकडे एंड पॉईंट असतात, इकडं ए आणि इथे बी, तर दोन्हीकडे असे डॉट असतात, त्याला म्हणायचं लाईन सेगमेंट. तर ही फिगर ऑलरेडी पहिलीच आहे, पण पेज नवीन आहे म्हणून मी परत एकदा ड्रॉ केले. आता याच्यामध्ये लाईन कुठल्या कुठल्या घेता येईल बघा, एम हा एक डॉट आणि इकडचा एक, फक्त त्याला सेगमेंट म्हणायचं. ओके, कारण लाईन म्हटला तर ही पूर्ण लाईन होईल, आणि सेगमेंट म्हणजे फक्त एम पासून टी पर्यंतचा पार्ट. म्हणजे सेगमेंट कुठले कुठले येणार, लाईन सेगमेंट. सेगमेंट लिहिताना लाईन सेगमेंट असं पूर्ण लिहायची गरज नाही, शॉर्ट मध्ये लिहायचं एस ई जी. म्हणताना म्हणायचं सेगमेंट, पण लिहिताना शॉर्ट मध्ये लिहायचं सेक. कुठला कुठला येणार, सेगमेंट एम टी, म्हणजे एम पासून स्टार्ट होणार आणि टी पर्यंत एवढाच पार्ट. त्याच्यानंतर सेगमेंट दुसरा, कॉमा घेऊन सेपरेट लिहा. सेगमेंट एम टी एक झाला, आणि सेगमेंट हा आर आणि एन, हे बघा हे असे आहेत, त्या लाईनवर आहेत पण आर आणि एन सेगमेंट. सेगमेंट आर एन हा एक झाला, आणखीन सेगमेंट आर एन असा एक काढता येईल. त्याच्यानंतर ओ पासून स्टार्ट होणारे सुद्धा काढू शकतो आपण, ओ टू पी, म्हणजे ओ ला स्टार्ट, पी ला एंड, ओ पी ओ एन. सेगमेंट ओ पी, सेगमेंट ओ एन, ओ टू एन, ओ टू एन पर्यंत. त्यानंतर सेगमेंट ओ टी, सेगमेंट ओ एस, सेगमेंट ओ आर आणि सेगमेंट
OM म्हणा किंवा EMO. रे मध्ये मात्र तिथं जे रे आहे, ओके जस्ट अ मिनिट. रे जो आहे तो मात्र काय करायचा तसंच हे करायचा, राईट. तो सेगमेंट लिहिताना तुम्ही EMO किंवा OM दोन्ही चालेल ना. इथे लिहूया OM. तर हे सगळे काय झाले, सेगमेंट झाले. हां, आता लाईन्स. लाईन्स म्हणजे कशा असतात? तर दोन्हीकडे असे एरो असतात लाईनला. आणि मग त्यातल्या मधल्या कुठल्याही 2 लेटरचा यूज करून तुम्ही समजा लाईन असेल तर ए असेल, तर इथं बी. तर म्हणताना काय म्हणायचं, लाईन AB. आता बघा सेगमेंट AB म्हणजे फक्त ए पासून बी पर्यंत. आणि ज्यावेळी लाईन AB म्हणतोय, तर दोन्हीकडे पण त्याला एंड असत नाही. त्यामुळे काय म्हणायचं त्याला, दोन्हीकडे काय दिलेला असतो, एरो दिलेला असतो. ओके. तर याच्यामध्ये लाईन्स, तर असं लिहायचं लाईन. पहिली लाईन कुठली म्हणता येईल, लाईन एमटी. ही एक लाईन घेता येईल त्याच्यात. लाईन ज्यावेळी एमटी म्हणतोय त्यावेळी दोन्हीकडे एरो म्हणजे दोन्हीकडे इनफायनाईट अनंत आहे. दोन्हीकडे इनफायनाईट आहे लाईन. लाईन एमटी, देन लाईन दोनच लिहिता येईल याच्यात, कारण एरो असणारे दोनच आहेत, एमटी आणि आर एन. दोन्हीकडे एरो पाहिजेत. लाईन आर एन. ओके, लाईन आर एन. तुम्ही म्हणाल सर ओपी का नाही, कारण ओ हा स्टार्टिंग आहे, इथं एरो नाही आहे. इकडे पी कडे फक्त एरो आहे, तर तो रे झालाय. एका बाजूला एंड पॉईंट आणि एका बाजूला जर एरो असेल तर रे झाला. लाईन म्हणजे दोन्हीकडे एरो पाहिजे, तर त्याच्यात दोनच येणार, एम टी. ओके, आणि दुसरा कुठला येणार, एम टी आणि इकडचा आर एन, ते येणार. लाईन एम टी अँड लाईन आर एन. आता क्वेश्चन नंबर 2 तो त्याच्यामध्ये बघा, राईट द डिफरंट नेम्स ऑफ लाईन्स. वेगवेगळी त्या लाईन्सची नावं लिहायची. आता एक इथं सिंगल लेटर दिलंय, टेक्स्टबुक मध्ये बघू शकता. तुम्ही फक्त ह्या लाईनला काय म्हणू शकता, लाईन यल, नुसतं लाईन यल म्हणू शकता, किंवा कुठल्याही 2-2 लेटरचा यूज करा. लाईन ए बी म्हणू शकता. लाईन ए बीच्या ऐवजी AC सुद्धा म्हणू शकता. लाईन ए डी असंही म्हणू शकता, लाईन ए डी. त्याच्यानंतर लाईन BC सुद्धा म्हणू शकता तुम्ही. लाईन BD असं सुद्धा म्हणू शकता, किंवा लाईन CD. असं वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला नावं लिहिता येईल. ओके, डिफरंट टाइप्स ऑफ, सॉरी, डिफरंट नेम्स ऑफ दॅट लाईन. त्या लाईनची वेगवेगळ्या प्रकारे, लाईन एल, लाईन AB, लाईन AC, लाईन AD, लाईन BC, लाईन BD आणि लाईन CD. तर अशा प्रकारे तुम्हाला ते डिफरंट नेम्स ऑफ लाईन कंप्लीट करता येईल. हा झाला क्वेश्चन नंबर 2. आता बघूया क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 आहे, मॅच द फॉलोइंग. काय करायचं, पेअर मॅच करायचे आहेत आपल्याला. आता दोन्हीकडे एरो आहेत बघा. पहिल्यांदा काय आहे, दोन्हीकडे एरो. दोन्हीकडे एरो असेल तर मी काय सांगितलंय, तर त्याला काय म्हणायचं, लाईन. तो कुठला ऑप्शन आहे बघा, सी. दोन्हीकडे एरो असतील तर लाईन, त्यामुळे त्याला सी ऑप्शन म्हणायचं. आता इथे सेगमेंट बघा, दोन्हीकडे असे एंड पॉईंट असतात. तर दोन्हीकडे एंड पॉईंट असतील तर त्याला लाईन सेगमेंट म्हणायचं. कुठलं ऑप्शन, ऑप्शन डी, लाईन सेगमेंट. ओके. आता सरफेस, एखादा सरफेस असेल, मराठीत त्याला आपण पृष्ठभाग म्हणतो, सरफेस. तर सरफेस काय असा एवढाच असत नाही, पण एक दाखवायची पद्धत आहे, की असा एक क्वाड्रिलॅटरल किंवा पॅरालोग्राम असा काढायचा. तर चौकोन त्याला मराठीत आपण म्हणतो. तर अशा पद्धतीनं तो धरून तिथे दाखवायचा तो. तर ऍक्च्युली हा काय आहे, याला काय म्हणायचं, प्लेन. बी, सरफेसला आपण काय म्हणतो, प्लेन. आणि तो दाखवताना मात्र असा दाखवतो, बी, ऑप्शन बी, दॅट इज प्लेन. आणि आता बघा रे, रेला काय असतं, एका साईडला हा असा एक एंड पॉईंट असतो आणि एका साईडला एरो असतो, त्याला काय म्हणायचं, रे. तर कुठला येणार ऑप्शन, ऑप्शन ई, रे, लास्टचा. ओके. तर हे आपण काय केलं, पेअर मॅच केले. आता क्वेश्चन नंबर 4 बघूया आपण. आता क्वेश्चन नंबर 4, ऑब्झर्व द फिगर बिलो अँड नेम द पॅरलल लाईन्स, कॉन्करंट लाईन्स अँड द पॉईंट ऑफ कॉन्करन्स. ओके. एकतर पॅरलल लाईन कुठल्या कुठल्या आहेत ते सांगायचं, दुसरं कॉन्करंट लाईन्स आणि पॉईंट ऑफ कॉन्करन्स. तर बघूया एक काय. तर पॅरलल लाईन्स, हे बघा, पॅरलल लाईन्स म्हणजे काय, की ज्या बरोबर त्यांची पोझिशन एकसारखी असते. म्हणजे समजा एखादी लाईन अशी आहे, तर त्याला पॅरलल असणारी लाईन पण त्यासारखीच असते, भले थोडी लांब असेल अशी. म्हणजे ह्या लाईन कितीही पुढे वाढवा तरी त्या एकमेकाला इंटरसेक्ट होत नाही, म्हणजे कुठेही एकमेकाला छेदत नाही. म्हणजे समजा एक लाईन पॅरललचं आणखीन एक उदाहरण घेऊया आपण. समजा एक लाईन अशी आहे, तर त्याला पॅरलल असणारी दुसरी अशी. ओके, जस्ट ही एक लाईन, त्याला पॅरलल असणारी ही एक. म्हणजे ह्या लाईन दिसताना एकसारख्याच दिसतात आणि पुढे कितीही वाढवा तरी त्या एकमेकाला इंटरसेक्ट होत नाही. आता ते कशा ओळखायच्या, आता आपल्याला ही डायग्राम दिली, तुम्ही स्केल घ्या, पट्टी घ्या, स्केल घेऊ. आता बघा, ही जी लाईन आहे, ही ही लाईन बी आहे, आपल्या टेक्स्टबुक मध्ये बी. तर ही स्केल न
इतर काही हलवता अशीच इकडे न्यायची. तर त्या लाईन बी सारखी कुठली आहे? ही लाईन एम आहे. ओके. बघा ही जी लाईन आहे बी, तर त्या बी सारखीच बरोबर त्यासारखीच सरळ त्या पट्टीवर बसणारी लाईन कुठली आहे? लाईन एम आहे. तर लाईन बी आणि एम त्यांचा एकसारख्याच आहेत. बी त्याच्या बरोबर तशीच समोर कोण आहे? एम आहे. त्यामुळे लाईन बी आणि एम एकमेकाला काय झाले? पॅरलल झाले. ओके. आणि तसंच पुढे कंटिन्यू कुठला आहे? क्यू आहे. बघा लाईन बी त्याच्यासारखीच बरोबर लाईन एम आणि त्याच्यासारखीच लाईन क्यू. म्हणजे पॅरलल लाईन्स कुठल्या कुठल्या? 3 लाईन येणार पहिल्यांदा. लाईन 3 पॅरलल लाईन कुठल्या कुठल्या? लाईन बी, लाईन एम आणि लाईन क्यू. ओके. या 3 पॅरलल लाईन्स आहेत. परत एकदा सांगतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हे बघा ही लाईन आहे ना, याच्यावर अशी पट्टी ठेवा लाईन बी वर. आता ती पट्टी न हलवता तशीच पुढे नेली. तर त्याच्यासारखीच लाईन कोण आहे? ही एम आहे इथे दाखवलेली. आणि ती जराशी पुढे नेली. त्याच्यासारखीच परत कोण आहे? ही क्यू. म्हणजे तिन्ही पण तशाच शेपमध्ये तिथं आहे. तर त्यांना म्हणायचं पॅरलल लाईन्स. आता इथे बघा आणखीन एक कुठली आहे? तर ही लाईन ओके जस्ट अ मिनिट. ही लाईन ए आहे. ती थोडीशी अशी क्रॉस आहे, तिरकी आहे. तशीच कोण आहे? लाईन बी. तुम्ही पट्टीने चेक करू शकता. इथे बघा ही लाईन एम, लाईन ए आहे. तर ही जशी आहे अशीच पट्टी इकडे नेली तर ही लाईन आहे बघा तशीच त्याच्यासारखीच. ही जशी तिरकी आहे तशीच इकडे ही तिरकी आहे. म्हणजे लाईन ए आणि लाईन कुठली? टी. ओके. तर लाईन ए अँड लाईन पी. लाईन ए आणि लाईन पी. पहिला कुठलं झालं? लाईन बी, एम आणि क्यू. दुसऱ्यामध्ये लाईन ए आणि लाईन पी. हे दोन घ्यायचे. तर पुढे कॉन्करंट लाईन्स. कॉन्करंट लाईन्स म्हणजे काय? तर अशा लाईन ज्या एकाच पॉईंटमध्ये अशा एकत्र येतात. ओके. अशा सगळ्या लाईन्स ज्या एकाच पॉईंटमध्ये काय येतात? एकत्र येतात. त्यांना म्हणायचं कॉन्करंट लाईन. म्हणजे कुठल्या कुठल्या लाईन बघा इथं. ए मध्ये एकत्र कोण येतंय? लाईन ए, बी आणि सी. या तिन्हीही कुठे एकत्र येतात? तर ए मध्ये एकत्र येतात. त्यामुळे कॉन्करंट लाईन्स कुठल्या कुठल्या झाल्या? पहिलं लाईन ए, लाईन बी, ओके, लाईन सी, लाईन ए, लाईन बी, लाईन सी या तिन्ही एकत्र येतात आणि आणखीन एक लाईन त्याच्यातनं जाते ही. इथं ए आहे, एकतर त्याला एसी म्हणा किंवा पुढचा डी. कुठलंही अक्षर वापरा त्याच्यातलं. एकूण 4 लाईन एकत्र येतात. पहिली ए, दुसरी बी, तिसरी सी आणि चौथी ही एसी. लाईन एसी. हे चौघं एका ठिकाणी येतात. त्यामुळे लाईन एसी घ्या किंवा तुम्ही त्याचं नाव अगदी डी पर्यंत पण घेऊ शकता. लाईन ए. दोन्हीचा अर्थ तोच. तर ह्या 4 लाईन अशा एकाच पॉईंटमधून काय होतात? जातात. आणखीन एक तशा लाईन्स आहेत. तर इथे पी आणि क्यू हे सुद्धा एकत्र येतात आणि ही लाईन एडी किंवा सीडी. लाईन सीडी म्हणा किंवा लाईन एडी म्हणा. म्हणजे एकूण 3 लाईन. ही एक लाईन, ही पी आणि ही क्यू या तिन्ही एकत्र येतात. त्यामुळे इथे 3 येणार. लाईन पी, लाईन क्यू, ओके, लाईन पी, लाईन क्यू आणि लास्ट वन येणार लाईन ही असणारी एडी किंवा सीडी. कसं लाईन सीडी असं म्हणूया आपण त्याला. लाईन सीडी. एडी सुद्धा म्हटलं तरी चालेल. पॉइंट ऑफ कॉन्फरन्स. कुठं त्या लाईन एकत्र येतात? 4 लाईन किंवा इकडे 3 लाईन. एक ठिकाणी येतात ए या ठिकाणी. म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्फरन्स कोण झाला? ए. आणि कुठे एकत्र येतात? तर डी या ठिकाणी. ओके. पॉइंट ऑफ कॉन्फरन्स. त्यामुळे डी. पॉइंट ए आणि पॉइंट डी. पॉइंट ए हा एक पॉइंट ऑफ कॉन्फरन्स झाला आणि दुसरा पॉइंट डी. ओके. पॉइंट ए अँड पॉइंट डी.